नव अंकुर रुजेला, नव पालवी फुटेला. नव अंकुर रुजेला, नव पालवी फुटेला. नव शब्दांची नव मालिका, शब्द मानसी गुंफेला. नव अंकुर रुजेला, नव पालवी फुटेला. शब्द मानसी, शब्द मानसी, शब्द मानसी, शब्द मानसी. लोक हो नमस्कार. आत्ता या क्षणी शब्दमानसी पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मनःपूर्वक स्वागत. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वानंदवारी. संत विचारांची जमली मांदियाळी, श्रवण चिंतनात रमतील सगळी. अद्वैत आनंद डोह होईल रिक्त सारा, मिळेल तुम्हा आम्हा भक्तिभाव खरा. जैसी भजन कीर्तनात दंगे पंढरीची वारी, तैसी अनुभवावी स्वानंदवारी. स्वानंदवारी, स्वानंदवारी. स्वानंदवारीची वाट सुनिश्चित आहे. या वाटचालीत निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि ज्ञान आहे. यांच्या आधारानं वाटचाल केली तर तिथेच असणारा आनंद आपल्याला गवसणार आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा, तोषा लागी. वीरा अर्जुना, त्या सर्व स्वरूप ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता ती त्याच्या अमर्याद संतोषास कारणीभूत होते. हा या ओवीचा मूळ अर्थ आहे. पूजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हार, फुलं, उदबत्ती, प्रसाद असं सगळं उभं राहतं. पण या ओवीत मात्र ईश्वराच्या पूजेचा यापेक्षा वेगळा अर्थपूर्ण भाव ज्ञानोबा माऊलींनी उलगडून सांगितलाय. या ओवीतला सर्वात्मका ईश्वरा आणि स्वकर्म कुसुमांची वीरा हे दोन विचार जाणून घेतले की ईश्वराची पूजा नेमकी कशी आणि काय करणं अपेक्षित आहे, ईश्वराचा अमर्याद संतोष कशात सामावलेला आहे हे कळणार आहे. त्याबरोबरच कर्माचं वर्म कळणार आहे. कर्म म्हणजे नक्की काय, ते कसं करावं, निष्काम कर्म का करावं, त्याचा परिणाम काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील या ओवीतून अलगद उलगडत जाणार आहेत. ओवीच्या पहिल्या चरणाची सुरुवात तया सर्वात्मका ईश्वरा अशी झाली आहे. सगळ्यात आधी सर्वात्मक ईश्वर स्वीकारल्यावरच संपूर्ण सृष्टीची व्यवस्था लावता येते. सृष्टी इतकी नियमित चालते की तिचं नियमन करणारा नियामक बुद्धिमान सर्व गुण संपन्न असलाच पाहिजे हे विचारानं आपल्याला कळतं. सगुण निराकार असं हे ईश तत्व नित्यमुक्त आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्ययुक्त असा हा षडगुणेश्वर ईश्वर आहे. त्यानं कोणतीही इच्छा करताच ती प्रत्यक्षात उतरते असा हा सत्य संकल्पवान आहे. उत्पत्ती स्थिती लयाचा अधिकारी ईश्वर आहे. तो नियामक आहे. सृष्टीवर त्याचंच नियंत्रण आहे. संपूर्ण चराचरावर त्याचं नियंत्रण असल्यानं योग्य ती प्रेरणा निर्माण करून ईश्वर कार्य करतो. विशेषतः सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणात कर्माची प्रेरणा तो निर्माण करतो. नियामक ईश्वर हे एकदा मान्य झालं की त्याच्या आज्ञा मान्य करून नियमात राहणारे नियम्य ही आपली भूमिका होते. आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असणाऱ्या ईशशक्तीपुढे आपण नतमस्तक होतो.
आपल्या मनात पूज्यभाव निर्माण होतो. ज्ञानोबा या ओवीत पुढे अगदी हाच पूज्यभाव कसा व्यक्त करावा की आपण त्या ईश्वराच्या अमर्याद संतोषास पात्र ठरू याचं वर्म सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. ईश्वराची पूजा ही उत्कृष्ट कर्म करून करावी, तीच त्याला फुलं म्हणून अर्पण करावीत. स्वकर्म कुसुम ही कवी कल्पना नाही, त्यामागे कर्माचा अतिशय गाढा विचार आहे. खरं तर कर्म हा विषय अतिशय सखोल आणि गहन आहे. पण आजच्या ओवीपुरता आपण कर्म म्हणजे काय, कोणती कर्म करायचीच असतात ते पाहूया. कर्म म्हणजे काम किंवा क्रिया. आपण जे जे काम करतो म्हणजे वाचणं, झोपणं, खाणं, चालणं, भांडणं इत्यादी सगळी शारीरिक, वाचिक, मानसिक क्रिया म्हणजे कर्म. आता कर्म आणि क्रिया या थोडा बारकावा आहे तो लक्षात घेऊया. हेतुपूर्वक मी करता या भावनेनं केलं जातं ते कर्म, आणि जे न कळत अहेतुक घडतं ती क्रिया. शारीरिक, मानसिक, वाचिक कर्मच आपलं भवितव्य घडवतात. आपलं कर्म, वर्तनच आपल्याला मिळणाऱ्या सुखदुःखांचं कारण असतं. नित्य, नैमित्तिक आणि विहित ही कर्म करायचीच असतात. रोज करा असं सांगितलेलं असतं ते नित्यकर्म. उदाहरणार्थ स्नान, संध्या. काही विशेष प्रसंगी करायचं असतं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. उदाहरणार्थ सत्यनारायण. शास्त्रानं सांगितलेलं कर्म म्हणजे विहित कर्म. उदाहरणार्थ सदाचरण, सेवा, लोककल्याण. सकाम कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे हेतू ठेवून केलं जाणारं कर्म. रोज करावी लागणारी कर्म ही ईश्वराचं स्वरूप जाणून घ्यायला मदत करतात. अर्थात ही सर्व कर्म निष्काम असणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. कोणताही हेतू नसणं, फलाची अपेक्षा न करता किंवा जे फळ मिळेल ते ईश्वर नियोजित आहे यावर श्रद्धा ठेवून आनंदानं ते स्वीकारणं याला निष्काम म्हणतात. असं निष्काम कर्म जेव्हा साधतं तेव्हा शास्त्र सांगतं, निष्काम कर्माचा परिणाम हा चित्तशुद्धी आहे. मी करता हा भाव न राहता ईश्वर करता हा भाव स्थिर होणं हीच चित्तशुद्धी आहे. शास्त्र सांगतं, चित्तशुद्धीविना ज्ञान नाही. या चित्तशुद्धीमध्ये, निष्काम कर्मामध्ये ईश्वराचा अमर्याद संतोष सामावलेला आहे. म्हणूनच माऊली पुढे म्हणते, अशी निष्काम कर्मांची माला त्या ईश्वराला अर्पण केली तर तीच त्याची खरी पूजा ठरते आणि आपल्यावर ईश्वर कृपा होते. ह्या निष्काम कर्माचा परिणामच स्वानंदवारीच्या वाटेतली पहिली पायरी आहे. ज्ञानेश्वरीतल्या या ओवीला गीतेतल्या ओवीचा भक्कम आधार आहे. गीतेत म्हटलंय, यज्ञ कर्मांनी तुम्ही देवाला संतुष्ट करा, देवही तुम्हाला संतुष्ट करोत. परस्परांना संतुष्ट करून तुम्ही आपलं परम कल्याण करून घ्या. सर्व यज्ञात व्यापक ईश्वर अधिष्ठित असतो. गीतेतला हा विचार सर्व कर्म यज्ञबुद्धीनं म्हणजे यज्ञात जसा समर्पण भाव असतो त्याप्रमाणे केली तर ती निष्कामच होतात. हा मुद्दाम ओढून ताणून ठरवून करण्याचा भाग नाही. ईश्वर समर्पित सर्व कर्म निष्कामच होतात, पण त्याकरता त्याच्या व्यवस्थेवर दृढ श्रद्धा, विश्वास आणि शरणागती हवी. आता आपल्या रोजच्या जीवनात या ओवीतला विचार बसवायचा झाला तर सगळ्यात आधी ईश्वर शरणागती विना पर्याय नाही हे पक्कच व्हायला हवं. त्या ईश्वराच्या कृपेस पात्र ठरायचं झाल्यास आपल्या जीवनातील अपेक्षित आणि नियोजित हा झगडा संपवायला हवा. प्रत्येक कर्माला फळ असतंच, पण ते आपल्या अपेक्षेनुसार मिळालं नाही तर शांती, तृप्ती, समाधान, आनंद कुठच्या कुठे निघून जातो, अक्षरशः मावळून जातो. इथेच ईश्वर शरणागती कमी पडते.
ईश्वराचं चराचरावर नियंत्रण आहे हा विश्वास, श्रद्धा कमी पडते. 100% प्रयत्न आपल्याकडे आहेत, पण आपलं नियंत्रण कशावरही नाही हे अगदी ध्यानात घ्यायला हवं. मी करता नाही, ईश्वर करता आहे हा विचार रुजणं, दृढ होणं महत्वाचं आहे. तो रुजेल तेव्हाच अपेक्षित आणि नियोजित यामधलं द्वंद्व थांबणार आहे. मग अशा निष्काम कर्मांची फुलं वाहणं, मी करता नाही, ईश्वर करता आहे हे समर्पण सहजच होणार आहे. जशी सामान्य पूजेतील फुलं सुंदर आणि सुगंधी असतात, तशीच कर्मांची फुलं शास्त्र, संत, श्री गुरूंच्या आज्ञेनुसार केल्यास ती निरपेक्ष सुंदर होतात. मी करता या अहंकाराविहित होतात, म्हणून ती निर्लेप असतात. निरपेक्ष, निर्लेप हे निष्कामतेचे परिणाम आहेत. याच निष्कामतेत ईशतत्वाचा अमर्याद संतोष म्हणजेच स्वानंद आहे. या विचारांचं अनुसंधान हीच स्वानंदवारी आहे. संत विचारांची जमली मांदियाळी, श्रवण चिंतनात रमतील सगळी. अद्वैत आनंद डोह होईल रिक्त सारा, मिळेल तुम्हा आम्हा भक्तिभाव खरा. जैसी भजन कीर्तनात दंगे पंढरीची वारी, तैसी अनुभवावी स्वानंदवारी. स्वानंदवारी, स्वानंदवारी. मंडळी, स्वानंदवारीचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमचे अभिप्राय आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जे लोक शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल आज प्रथमच पाहत असतील, त्यांनी मागचे भागही नक्की पहा आणि असेच कंटेंट रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाशेजारचं बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा. बरं तर मंडळी, तुम्हाला पुन्हा भेटण्यासाठी आज इथेच थांबते आणि तुमचा निरोप घेते. नमस्कार. शब्दमानसी